आज या ठिकाणी पर्यावरणाच्या सुदृढतेसाठी ग्रीन सिटी जळगाव, हिरवांकूर नाशिकची समिती, महानगरपालिका जळगाव आणि नूतन मराठा महाविद्यालय जळगाव या सर्वांच्या सहकार्याने आणि जळगाव शहरातील सर्व जे दाते आहेत, जे वृक्षप्रेमी आहेत, वृक्षमित्र आहेत, या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी आज या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं आहे आणि निरंतर 5 दिवसांच्या पर्यंत हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू राहणार आहे। या ठिकाणी वृक्षांची माहिती, वृक्षांचं महत्त्व आणि कशा पद्धतीने आपण वृक्षारोपण करून वृक्ष वाढ करू शकतो, वृक्षांचं काय महत्त्व आहे यावर एक जागरणाचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय। मला असं वाटतं आपल्या या प्रकृतीसाठी, नेचरसाठी खूप महत्त्वाचा हा विषय आहे। आज जर आपण बघितलं, अनेक प्रकारचं प्रदूषण वाढलं आहे, अनेक प्रकारचे आजार वाढले आहेत आणि त्याला मला असं वाटतं की कारण की ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे वृक्ष कत्तलीमुळे किंवा वगैरे वगैरे, तर यावर ठोस प्रयत्न हाच असू शकतो, वृक्षारोपण। म्हणून या ठिकाणी जे जागरण केलं जात आहे ते अति महत्त्वाचं आहे। मी या संपूर्ण कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि आवाहन आपल्या सर्वांच्या प्रिंट मीडियाच्या, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून करतो की वृक्ष जसं जात धर्म बघत नाहीत, तसं आपणही जात धर्म हे सगळं न बघता वृक्षारोपणासाठी पुढे आलं पाहिजे। वृक्ष जसं आपल्याला सगळं काही देत असतो, काही अपेक्षा वृक्षाची नसते, म्हणून आपण त्या वृक्ष संवर्धनासाठी सर्वांनी पुढे आलं पाहिजे, सर्वांनी त्याला महत्त्व दिलं पाहिजे। वृक्षांची कत्तल होता कामा नये आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वृक्षारोपण सर्वांनी करावं अशी अपेक्षा मी व्यक्त करतो। हिरवांकूर ग्रीन सिटी फाउंडेशन तर्फे महोत्सवाची सुरुवात आज आपण इथे जळगावमध्ये केली आहे। हे जे महोत्सव आहे 12 तारखेपासून तर 16 तारखेपर्यंत नूतन मराठा कॉलेज इथे होणार आहे आणि याचं आज जस्ट आपण शुभारंभ माननीय परमपूज्य जनार्दन महाराज यांच्या हस्ते केले आहे। इथं सर्व मान्यवर इथे उपस्थित होते। मला वाटतं की हिरवांकूर जी संस्था आहे नाशिकची व आपले ग्रीन फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहे विजूभाऊ वाणी, हे माझ्याकडे एक संकल्प घेऊन आले होते की आपण असं एक महोत्सव जळगावमध्ये घ्यायचा आहे आणि त्यात आम्ही सर्वांनी पुढाकार घेऊन नूतन मराठाच्या कॉलेजमध्ये हे स्टार्ट केलेलं आहे। तर खूप छान महोत्सव हे आहे, 5 दिवसाचं शिबिर महोत्सव हे राहणार आहे। याच्यामध्ये विविध झाडांची माहिती ते आपल्याला इथे भेटणार आहे। तर आवर्जून मला सर्व जळगावकरांना सांगावंसं वाटतं की प्लीज त्यांनी 12 ते 16 तारखेपर्यंत ह्या महोत्सवाला नक्की भेट द्यायची आहे। आम्ही आता कालच तुम्ही बघितलं असेल की महापालिकेच्या वतीने वृक्षारोपणाचं सुरुवात आम्ही केली आहे। माननीय गुलाबभाऊ पाटील असतील, गिरीशभाऊ महाजन असतील व आपले आमदार राजूमामा भोळे असतील व सर्व इतर जे नगरसेवक होते त्यांच्या हस्ते आम्ही जळगावमध्ये ही सुरुवात केलेली आहे। आणि मला वाटतं आज पुन्हा हा एक दुसरा उपक्रम वृक्षाचा आम्ही घेतलेला आहे। तर येत्या काही अशा महिन्यांमध्ये वृक्षाचे विविध कार्यक्रम आम्ही इथे जळगावमध्ये घेणार आहोत। महापौर म्हणून मला असं वाटतं की जळगाव हे कुठेतरी हरित व्हायला पाहिजे, ग्रीन कव्हरेज जळगावचं वाढलं पाहिजे आणि आपलं जे तापमान असतं नेहमी जळगावला सूर्याची तीव्रताही जास्त असते। तर असे सर्व आपण जेव्हा एकत्र येऊ किंवा लोकसहभागातून आपण जेव्हा जास्तीत जास्त प्लांटेशन जळगावला करूया तेव्हाच हे आपलं दूर होणार आहे। त्यामुळे सर्व नागरिकांना विनंती आहे की ह्या महोत्सवाचा लाभ त्यांनी घ्यायचा आहे, आपल्या फॅमिलीसोबत यायचं आहे। जे आता इथे आले आहे त्यांनी इथे जाणून घ्यायचं आहे की प्रत्येक वृक्षाची माहिती इथे त्यांना दिलेली आहे। रेन वॉटर हार्वेस्टिंगचं महत्त्व इथे सांगितलेलं आहे, काही गेम्स ठेवलेले आहे, आपण प्लॅस्टिक मुक्त कसं आपण वापरू शकतो किंवा प्लॅस्टिकचा पर्याय काय आहे, आपण प्लॅस्टिकच्या ऐवजी काय वापरू शकतो। इथे प्लॅस्टिक आणलं तर तुम्हाला खतसुद्धा मिळणार आहे। विविध उपक्रम इथे संस्थेने म्हणजे मला वाटतं हिरवांकूर टीम आणि विजूभाऊ वाणी आणि सर्व जे नाशिकहून इथे आलेले आहेत त्यांनी सर्वांनी इथे छान 5 दिवसाचा महोत्सव इथे केलेला आहे। त्यामुळे सर्व जळगावकरांना विनंती आहे त्यांनी आवर्जून आपल्या फॅमिलीसोबत द्यायचं आणि इथे भेट द्यायची आहे। धन्यवाद। तर आमची एकच अशी इच्छा आहे की आपलं जे जळगाव शहर आहे ते स्वच्छ, सुंदर आणि हिरवगार आणि जलयुक्त व्हावं। यासाठी आमचा एक प्रयत्न आहे की विद्यार्थी जे आहेत तर त्या दशेतून त्याला जर संस्कार मिळाले आणि शिक्षकांनी त्याच्यावर जर योग्य संस्कार केले तर पुढच्या भविष्यामध्ये जे सगळं मुलांच्याच हातामध्ये सगळं भविष्य आहे। आणि निश्चितच जर त्या मुलांनी प्रयत्न केला, आमची अशी इच्छा की 5 ते 10 हजार जरी या 1 लाख विद्यार्थ्यातनं पर्यावरण योद्धे तयार झाले तर आपलं जळगाव शहर स्वच्छ, सुंदर आणि हिरवगार राहील। दुसरी गोष्ट अशी की महापालिकेने जे बरेच लोक काय करतात की पाला पाचवा दिसला की त्याला
जाळून टाकतात. आमची एक नवीन संकल्पना अशी आहे की विषमुक्त शेती म्हणून आपण आपल्या घराच्या इथे कुठली एखादी बकेट असेल किंवा पिशवी असेल काही असेल त्याच्यामध्ये आपण पालापाचोळा गोळा करा. त्याच्यामध्ये एक 8-10 दिवसात तो कुजल्यानंतर आम्ही एक कॅप्सूल बॅक्टेरियाची देऊ आणि ती टाकल्यानंतर तुम्हाला घरच्या घरी कुठलीही भाजी म्हणजे तुम्ही कोथिंबीर, मेथी, मिरची, टमाटे त्याच्यात लावू शकता आणि विषमुक्त तुम्ही आपलं भाजी किंवा हे खाऊ शकता आणि आपलं जीवन आपण सुदृढ आणि आरोग्यदायी निरोगी ठेवू शकतो. जी, सर्वांना हरित प्रणाम. सर्व जळगावकरांना हरित प्रणाम. आपण हा उपक्रम जो आहे सर्वांसाठी जरी असला तरी आम्ही विद्यार्थ्यांवर फोकस केलेला आहे. विद्यार्थी दशेतून हरित संस्कार. जर आपला विद्यार्थी जर हरित संस्कारित झाला तर उद्या आपण विषमुक्त जीवन जगू शकू. आणि आमची संकल्पना आहे की प्रत्येक घरात शेतकरी व्हायला पाहिजे, म्हणजे हर घर किसान व्हायला पाहिजे. प्रत्येक घरात जर एक शेतकरी निर्माण झाला तर आपण विषमुक्त जगू शकू. भाऊंनी आत्ताच सांगितलं, महाराजजींनी सांगितलं की इथे आपण विषमुक्त कसं जगू शकतो, प्रदूषण कसं कमी करू शकतो. आणि या जळगाव शहर जे 46-47 डिग्री पार करतं तर त्याला आपल्याला जर कमी करायचं असेल तर हे सगळे मिळूनच करू शकतात. महानगरपालिकेमध्ये 1391 कर्मचारी आहेत आणि आपले हात आपण 7 लाखपेक्षा जास्त आहोत, म्हणजे आपले 14 लाख हात आहे. कचरा करणारा, घाण करणारा हात 14 लाख आहे आणि आपले साफाई करणारे हात 1391 आहेत. तर याच्यापेक्षा आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. स्वच्छ, हरित आणि जलयुक्त आपण जळगावला बनवूया, असे आपण सगळेजण मिळून सहकार्य करूया. खूप खूप धन्यवाद.